आता चालू झाले आहे, आता संपले प्रोग्राम आपण एकच होत राहिलं, 2ला संपणार आहे. 4ला आहे. हां तो फाटायला आला होतो तिकडेच थांबणार होतो. आता शेडचं जे सेटअप आहे फार्म सेटअपमध्ये काय काय लागतं आपल्याला? साधी गोष्ट, पाणी कोणाला पाहिजे असेल तर ठेवलेलं आहे. हॅलो हां बोला ना. तुम्हाला नाही काय फ्री. हॅलो. कुठलं पण फार्म सेटअप करण्या अगोदर आपल्याला त्याचं प्लॅनिंग, स्ट्रक्चरल ऑडिट सगळं काढावं लागतं. ते तुम्ही तुमच्या हिशोबात करू शकता. किती लँड पार्सल आहे, किती कसं शेड बसवायचं आहे ते तुमचा विषय आहे. पण शेड कसा बांधायचा हे मी तुम्हाला दाखवू शकतो, जसं आपण बांधलं आहे तसं. हां, आता हा काय एलिव्हेटेड शेड नव्हे, हा एलिव्हेटेड शेड नाही. आजकाल नवीन पद्धत आली आहे एलिव्हेटेड शेडमध्ये. ते जर तुम्ही सांगू शकता जे बाहेरगावी थायलंड वगैरेला कसं असतं, खाली पाणी वगैरे असतं, भातशेती असते पाण्याची, त्याच्यावर शेळ्या थांबू शकत नाही, कारण फूट रॉट होणं, जे त्याचं खूर आहे ते सडणं. तर कसं असतं एलिव्हेटेड शेडची टेक्निक अशी आली की वरती शेळ्या एलिव्हेशनवर आणि खाली कोंबड्या वगैरे पाळतात लोक. आणि दोघांचं जे हे आहे काय एक्सक्रीट आहे, जे ते हाकतात वगैरे कोंबडीचं आहे त्याचं, ते खाली पडतं पाण्यात, ते मच्छी खातात. हे असं 3 स्टेजचं फार्मिंग आहे. हे पारंपरिक गोट फार्म आहे आपलं. हे तुम्ही पाहू शकता. आम्ही फक्त कोबा केला आहे, कोबा. हां, काही लोक कोबा पण करत नाही, डायरेक्ट हाईट असे मातीवर तुम्ही येतो. आता त्याच्यात काय असं माती गरमी देते, शेळे गरम राहते, शेळे वगैरे पारंपरिक तसंच चालायचं. पण आता त्याच्यानंतर काय प्रॉब्लेम व्हायला लागले, रोज आपण झाडू शकत नाही, किंवा आपल्याला आपले दुसरे काम आहेत. शेळीपालन आपल्याला जोडधंदा म्हणून ठेवायचं आहे, 100% नाही द्यायचं आहे. आम्हाला आमचे काम आहेत, रोज कोण येऊन झाडणार. तर त्याच्यासाठी काय झालं, मग प्रॉब्लेम असे यायला लागले की जे एक्सक्रीटा करतात, म्हणजे जे हाकतात मुततात सगळं, त्याच्यामुळं पिस्तूची निर्मिती व्हायला लागली. मातीमध्ये पिस्तूल राहतं. त्याच्यानंतर गोचिड पण हे तुम्ही पाहिलं तरी माती खातं, आणि मग येऊन शेळी किंवा गाय किंवा कोणाच्या पण अंगावर येऊन ते रक्त पिणार. पण त्याचं मेन फीड हे खरं तर माती आहे. तर त्याला मातीपासून कसं आपण सुटका पाहू शकतो म्हणून आपण हे कोबा केला आहे. आता कोबा जर पाहिलं तुम्ही इकडं, कोबा केला आहे खाली, आणि त्याच्यावरती जे आपलं वेस्ट मटेरियल असतं, जे मी तुम्हाला सांगितलं आहे, सकाळी आम्ही ड्राय फीड टाकतो, तर पूर्ण ड्राय फीड असतं. ड्राय फीडचं जे राहून जातं, काड्या जे काय ते तुम्ही पाहू शकता. आता हे राहिलेलं आहे 7 वाजतापासून, आता जवळपास 1 वाजायला आले, म्हणजे जवळपास 7, 8, 9, 10, 11, 12, 7 तासात त्यांनी पूर्ण खाऊन घेतलं आहे. 1-2 तासात खाऊन घेतात, बाकी हल्लो तासात. आता ते जे राहिले ते आम्ही खाली टाकणार. त्याच्यात तुम्ही काड्या वगैरे पाहू शकता. ते काड्या टाकण्याचं असं हे की काड्या टाकल्यावर जे ते एक्सक्रीट आहे, मुतली शेळे, तर ते ओढून सोप करून घेतात पहिले. म्हणून तुम्हाला दिसणार की गंध नाही, वास नाही आहे. आता इकडं ह्या ठिकाणी आपण थांबले, वारा तर आहे, पण तुम्हाला वास येणार नाही कुठल्या प्रकारचा. जर पॅक असलं असतं हे, तर हे घमघमाट वास सुटला असता. हां, आणि तुम्हाला सगळ्यांना बसता पण आलं नसतं इकडं. हां, तर म्हणून हे लाईव्ह प्रशिक्षण आपण समोर बघण्यासाठी ठेवलं आहे. ह्याच्यात कुठलंच आपण काय TV वगैरे आपलं काय ते प्रोजेक्टर लावलं नाही. हे समोर आहे जे काय हे टाकायचं. असं आहे आमचं दृष्टिकोन होतं की ते शेळी मुतली वगैरे काय पण झालं तर ते सोक करून घेतं. सेकंड, दुर्गंध वाचतो. थर्ड, तुम्ही पाहू शकता सुक्कं राहतं. जर शेळी डायरेक्ट मुतली त्याच्यावर कोब्यावर, तर शेण आणि तिचं लेंड्या आणि मूत हे चिखल व्हायची संभावना होते. त्याच्यानंतर तुम्ही पाहणार त्या पद्धतीत की शेळ्यांच्या अंगावर पण घाण होणार. शेळ्यांचं जे हे अंग आहे त्याच्यावर लेंड्या चिपकणार, मग शेळी घाण होणार. ह्याच्यात तुम्ही पाहू शकता की शेळ्या जवळपास चकाचक वाटतात. हां, आता शेळ्यांचं स्वच्छता पण एक लय मोठा चॅलेंज असतो.
तुम्ही हर टाइम हा, असं सांगू नमस्ते. शकत नाही की अरे हा? शेळ्या हे माझे वर्षाचे 12 महिने चकाचक राहते, मग तुम्हाला रोज उठून धुवावं लागेल जसं गाय धुतो. हॅलो. शेळीला रोज धुवून चालत नाही, हा, ती बोला ना. कुचमणार. ती ड्राय ब्रीड आहे, त्याला जेवढं तुम्ही ड्राय ठेवलं म्हणजे सुक्क हा, हा, ठेवलं हा, हा, हा. तेवढं ती चांगली राहणार, निरोगी राहणार आणि ती दोन 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 जवळपास हेल्दी ब्रीडिंग सायकल वगैरे सगळे सायकल तुमच्या या